1946 बंगालमध्ये लाखो हिंदूंना गिधाडांनी खाऊन टाकलं. ऐकून धक्का बसेल मित्रांनो. बंगालची फाळणी काय साधी सुधी नव्हती. दिसला हिंदू की मारला, दिसली महिला की केला अत्याचार आणि मारली. लहान लहान मुले सुद्धा त्या राक्षसांनी सोगली नाहीत. हातात तलवारी कोयते घेऊन दार शोधून त्यांनी हिंदू समाजाला संपवून टाकण्यासाठी प्रयत्न केले. कारण त्यांच्या राज्यात त्यांना फक्त मुस्लिम समाज हवा होता, एक सुद्धा हिंदू नको होता. त्यांच्या राज्यात एक सुद्धा हिंदू मंदिर त्यांनी ठेवलं नाही आणि 2च दिवसात लाखो हिंदूंना त्यांनी जिवंत मारलं. रस्त्यावर सगळीकडे हिंदूंची मृत शरीरे पडली होती. रस्त्यावरून चालता सुद्धा येणार नाही एवढे खच पडले होते. रक्ताचे पाट वाहत होते. आता सगळ्या लाखो बॉडी कुठे जाळणार, कुठे त्याचे अंत्यसंस्कार करणार? अंत्यसंस्कार करणारे पंडित आणि चिता रचणारे सगळे मारले गेले होते. त्या रस्त्यावर पडलेली मृत शरीरे तशीच होती. 2 महिने त्या बंगालच्या जमिनीवर गिधाडे फिरत होती आणि त्यांनी ती सगळी हिंदूंची शरीरे लचके तोडून खाल्ली. तुम्ही विचार सुद्धा करू शकणार नाही एवढी भयानक स्थिती त्या काळी बंगालमध्ये निर्माण झाली होती. खरंच मित्रांनो, हे खूप धक्कादायक होतं आणि मागील हजारो वर्षात भारताने कित्येक वेळा हे भोगलं आहे. आणि आजही हे राजकीय पक्ष आपल्या वोट बँकसाठी त्या लोकांना भारतात भरती करून घेत आहेत. आजही हिंदू झोपला आहे. त्याला सगळं खोटं वाटत आहे जोपर्यंत त्याच्यासोबत हे घडत नाही. मित्रांनो, आपण हा भयानक इतिहास विसरता कामा नये. इतिहास जर विसरलो तर आपला सुद्धा इतिहास व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे आपला देश आणि आपला धर्म सर्वोपरी ठेवा. त्यांच्यासाठी कार्य करा. कारण जर देश आणि धर्म टिकला तर आपण टिकू नाही, तर आपण सुद्धा त्या गिधाडांचे खाद्य बनू. बाकी मित्रांनो, तुमचे काही विचार असतील तर नक्की कमेंट्स मध्ये मांडा आणि हा